हॅलो, मी आली होती ते श्रीकृष्ण मंदिरामध्ये. तर हे मंदिर आहे सिन्नरचं. तर इथे ना म्हणजे सिन्नरला काम होतं माझं. तर त्या कामासाठी आली होती मी सिन्नरला. तर म्हटले चला श्रीकृष्ण मंदिरामध्ये जाऊन येऊया. तर माझ्याबरोबर माझे नणंद होत्या आणि दीर पण होते. तर आम्ही तिघंजणं म्हणजे चुलत नणंद आहे, आम्ही तिघंजणं आणि आमच्याबरोबर ड्रायव्हर होते. आम्ही चौघंजण असे आलो होतो. सिन्नरमध्ये आमचं काम होतं त्यामुळे. तर हे बघा, मग आम्ही जाता जाता श्रीकृष्ण मंदिरामध्ये पण गेलो. हे महानुभाव पंथांचं हे मंदिर आहे. तर नणंद माझ्या महानुभाव पंथांचा उपदेश घेतलेला आहे त्यांनी. तर त्या बोलल्या की वहिनी चला आपण जाऊन येऊया. तर मग त्यासाठी आम्ही आलेलो होतो. मी पहिल्यांदा या मंदिरात आली होती. ॲक्च्युली म्हणजे लहान होती तेव्हा आम्ही जायचो पप्पांबरोबर. पण आता मोठी झाली तेव्हा, त्याच्यानंतर मी गेलीच नाही. जशी मोठी झाली तशी. तर हे मंदिर इतकं सुंदर आहे ना, मला खूप आवडलं. आणि सिन्नरला आहे, जे कोणी जर सिन्नरला राहत असेल किंवा सिन्नरला जाल ना, तर ह्या मंदिरामध्ये नक्की जा. तर ह्या अशा समाधी आहे. तर मला याबद्दल इतकं काही माहिती नाही आहे, पण ही समाधी आहे असं मला माझ्या नणंदबाईंनी सांगितलं. तर इकडे बघा असे ज्ञानेश्वर महाराजांचे वगैरे फोटो लावलेले आहेत. आणि इथे हे दीर आहे, हे नमस्कार करताय. तर इथे ज्या ह्या मावशी वगैरे आहे, आजी वगैरे महानुभाव पंथांच्या, ह्या बघा माळी वगैरे बनवत आहे देवांसाठी, फुलं वगैरे. तर मी असा छोटासा व्हिडिओ घेतला. तर म्हटले चला तुमच्याबरोबरही शेअर करू. इथं उर्वी मज्जा करत होती, एन्जॉय करत होती. खरंच सुंदर मंदिर आहे. एकदम प्रसन्न वाटलं मला मंदिरात गेल्यानंतर. फार असं एकदम म्हणजे खरंच असं जायला पाहिजे. आपण दर्शन वगैरे घेतलं मी उर्वीने आणि आम्ही त्यानंतर निघालो. तर इथं सगळी सोय आहे, हातपाय वगैरे धुण्याची, पिण्याच्या पाण्याची वगैरे. इथे बघा माझं एक कानातलं माझं पडलं, माझ्या लक्षातच आलं नाही आणि मी तसंच व्हिडिओ बनवायला घेतला. तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय.